कृष्ण कन्हैया तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया। गोपाल हमारो कृष्ण गोपाल हमारो अर्जुन को प्राण प्यारो प्राण प्यारो महल दे धैया भज कृष्ण कन्हैया नैया कृष्ण कन्हैया। कृष्ण कन्हैया रौज के भैया कृष्ण कन्हैया रौज के भैया वो तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया। संग धेनु चरावे ग्वाल संग धेनु चरावे माखन खावे माखन खावे छोड़ कन्हैया भज कृष्ण कन्हैया तेरी बार करेंगे मैया भज कृष्ण कन्हैया। कृष्ण कन्हैया रौज के भैया कृष्ण कन्हैया रौज के भैया वो तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया। कृष्ण भगवान की जय। पुतना मावशी मरण पावली आणि पुतना मावशी आता मरण पावली परंतु कंस मात्र मुकाट्याने बसला नाही। कंस एका पाठोपाठ एकाला पाठवण्याचा प्रयत्न करतो। पुतना मावशी परत नाही आली म्हणून कंसाने चकडासुराला पाठवलं पण भगवान परमात्म्याने चकड्याचा सुद्धा उद्धार केला। चकडासुर सुद्धा भगवान परमात्म्याने मारून टाकला। तृणाव्रत पाठवला तृणाव्रत सुद्धा भगवान परमात्म्याने मारून टाकला। अगासुर पाठवला बकासुर पाठवला आणि कागासुर पाठवला। संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर काग बगरिटा मारिला बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडाविली। भगवान परमात्म्याने एका पाठोपाठ एकाला मारणं सुरू केलं। आता वृंदावनामध्ये भगवान परमात्म्यावरती गोकुळामध्ये अनेक संकट येऊ लागले म्हणून सगळ्या गोकुळवासियांनी नंदबाबांनी उपनंद आदी करून सर्वांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन एक निर्णय घेतला म्हणे आता आपल्याला या गोकुळामध्ये भरपूर संकट आपल्यावरती येत आहेत। भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये लीला पार केल्या होत्या। आता भगवान परमात्मा रांगायला लागले होते आणि रांगत असताना भगवान परमात्मा सर्वात आधी पृथ्वीवरती पाऊल टाकतात। पृथ्वी माता वाट पाहत होती भगवान परमात्मा कधी मला पाऊल टाकून तृप्त करतात की पृथ्वी जैने तृप्त केली। संत म्हणतात की हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकडे काणो वाचे कोडे। कारण त्या भगवान परमात्मा पृथ्वीवरती यशोदा मैया आणि नंदबाबाच्या घरी राहून राहिले एक छोटं स्वरूप धारण करून जे भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे की अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी। आता भगवान परमात्मा सगळ्यात आधी पृथ्वीवरती जातात आणि पृथ्वीला तृप्त करतात।
माती घेतात पृथ्वीची आणि मुखामध्ये टाकतात. पृथ्वी माता धन्य होतात. हे तेव्हा आज तुमच्या स्पर्शाने मी धन्य झाली आणि पृथ्वी तृप्त होते. परंतु माती खात असताना बलराम दादा पाहते आणि बलराम दादा म्हणते कृष्णा, छोट छोट स्वरूप आणि अगदी बोबडे बोल, थांब, माती खातो का, मी आईला सांगतो. आणि लगेच जाते पळत पळत यशोदा मातेला सांगते. यशोदा मातेला, अगं आई, कृष्णाने माती खाल्ली. यशोदा माता धावत धावत जातात का नाही, याचा कान धरतात का नाही, या माती खाल्ली का. म्हणे आई मी माती खाल्ली नाही. बलराम दादा खोटं बोलतो. म्हणे खोटं कसं का बोलतो. हो म्हणे आई, तुला मी दाखवतो बघ. बलिराम दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा खोटं बोलतो, बलिराम दादा खोटं बोलतो, बलिराम दादा खोटं बोलितो, बलिराम दादा खोटं बोलितो. आई ग आई, खरंच मी माती खाल्ली नाही ग, नाही खाल्ली माती. आई ग आई, नाही खाल्ली माती. आई ग आई, नाही खाल्ली माती. नाही झाली व्यामाती, आई गे आई, नाही झाली व्यामाती, आई गे आई, नाही झाली व्यामाती. बसरोनी दावी माथेला, बसरोनी दावी मातेला. तुला खोटं वाटत असेल ना तर मी आ करून दाखवतो. आणि भगवान परमात्म्याने आ करून दाखवावं, पण आ केलं आणि सगळ्या 14 भुवनांचं दर्शन भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये यशोदा मातेला झालं आणि यशोदा माता जमिनीवरती पडल्या. हे काय पाहिलं. बसरोनी दावी माथेला, बसरोनी दावी मातेला, बसरोनी दावी माथेला, बसरोनी दावी माथेला, बसरोनी दावी मातेला, बसरोनी दावी मातेला. विश्वव्यापक उभयापती आई गे आई, नाही झाली व्यामाती, आई गे आई, नाही झाली व्यामाती, आई गे आई, नाही झाली व्यामाती. आई अगं मी खरंच माती खाल्ली नाही. आ करून दाखवलं. 14 भुवनांचं दर्शन झालं. यशोदा माता मूर्छित पडल्या आणि भगवान परमात्म्याने मायेचा पडदा टाकून दिला आणि यशोदा मातेला मुखावरती पाणी शिंपडलं. यशोदा माता पुन्हा जागे झाल्या आणि यशोदा मातेने भगवान परमात्म्याला जवळ घेतलं. कन्हैया, तू घाबरला तर नाही ना, हे तुझे कान फुकून देते. भगवान परमात्म्याचे कान फुकले. अनेक संकट येतात, काय करावं. कदाचित नाव ठेवलं नाही म्हणून होत असेल, म्हणून गर्गमुनीला बोलावलं आणि भगवान परमात्म्याचं नामकरण करण्यात आलं. गर्गमुनींनी भगवान परमात्म्याचं नामकरण केलं आणि सावळा वर्ण आहे म्हणून कृष्ण नाव ठेवलं आणि रोहिणीच्या मुलाचं बल अधिक आहे म्हणून बलराम नाव ठेवलं. आणि आता इकडे भगवान परमात्म्याचं नाव कृष्ण ठेवलं, बलराम दादाचं बलिराम ठेवलं आणि दोघही चालायला लागले आणि गोकुळामध्ये अनेक लीला करू लागले. भगवान परमात्मा आणि बलराम दादा यांनी चौर्य मंडळ स्थापन केलं. सर्व गोकुळामधल्या सर्व लहान लहान मुलांना एकत्रित केलं आणि सांगितलं, का रे तुमच्या घरी गायी किती आहेत. एक म्हणे माझ्या घरी 2 गायी आहेत. असं नाही, आता 2 नाही, एकही गाय सापडत नाही. एक म्हणे माझ्या घरी 3 लाख आहेत, एक म्हणे 4 लाख आहेत, एक म्हणे 5 लाख आहेत. भगवान परमात्म्याच्या घरी 9 लाख गायी होत्या. म्हणे मग एवढ्या मोठ्या गायी तुमच्या घरी आहेत, मग तुम्ही अशी अगरबत्तीच्या का बरं दिसतायत. म्हणे काही दही दूध तूप लोणी खात नसता का. म्हणे नाही बा. का. म्हणे दही दूध तूप लोणी सगळ्याच्या सगळं मथुरेच्या बाजाराला जाते. मग तुम्ही काय खाता. म्हणे आम्ही ताक पितो बा. म्हणे का
ते असार आहे. तुका म्हणे संड घाटे तिने नका भरू ओटी. देवा काय करायचं मग आम्ही? म्हणजे एक काम करा, तुम्हाला भेटत नाही ना, मग आजपासून माझ्या सोबत चला, मी देतो तुम्हाला. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज मी तुम्हाला पोटभर देतो, आजही देतो पोटभरी. पुढे म्हणाल तो काही हरकत नाही देवा, तुम्ही जर देत असाल तर मग आम्ही तुमच्या मागे यायला. जो देईल त्याच्या मागे जायला लोक हरकत नाही बरं, काहीच करत नाही देणाराच्या मागे. म्हणून भगवान परमात्मा म्हणाले आज मी तुम्हाला पोटभर देतो, चला माझ्या मागे. सगळेच्या सगळे गोपाळ नाचत कुदत निघाले. पण भगवान परमात्मा म्हणतात गडे हो, आपल्याला चोरी करायची आहे, आणि चोरी करायची आहे तर कसं जावं लागते? चोरी करण्याकरता नाचत कुदत नाही जावं लागत. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. सांगू लागले बोलू नका रे. काय सांगू लागले? बोलू नका. भगवान परमात्मा गोपाळांना सांगू लागले की आपल्याला चोरी करायची आहे, म्हणून हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. का? कारण मी आज तुम्हाला पोटभर देतो, आजी देतो पोटभरी. पुरे म्हणाल तो हरी. आणि एका गवळणीच्या घरी गेली. त्या गवळणीचं दार पुढून लावलेलं होतं. मग पुढून लावलेलं आहे का? मग देवाने सांगितलं चला मागून. मागच्या साईडनं गेले. घराच्या मागे एक छोटीशी खिडकी होती, आणि त्या खिडकीमधून आता एकाने मुंडकं घालून पाहिलं, पण मुंडकही जात नव्हतं. म्हणे देवा याच्यातून तो मुंडकही जात नाही. म्हणे काळजी करू नका, सगळेच्या सगळे डोळे घट्ट बंद करा. सर्वांनी घट्ट डोळे बंद केले, आणि एका सेकंदामध्ये सगळेच्या सगळे आतमध्ये, आणि सगळेच्या सगळे इकडे तिकडे पाहू लागले. बापरे, आपण तर घरात आलो, आणि आता कुठं आहे तर पा दही दुधाचे मळके कुठे आहेत पाहू लागले. इकडे तिकडे काही सापडलं. मग ते एकाचं लक्ष वर गेलं. म्हणे देवा शिंके लाविले तुरी. वर आहे म्हणे वर. मग काय करा? म्हणे काळजी करू नका, तुम्ही तिघ जण या समोर. होतो तिघांचे मी बरी. आणि भगवान परमात्मा वर झाले. मग म्हणे बाकीच्यांनी काय करायचं? म्हणे बाकीच्यांनी काळजी करू नका, चहा घेऊन घ्या. सांगितलं चहा घेऊन घ्या. आ करा. आ काय सांगितलं? आ करून उभे राहा. तुम्ही भाळे चोहीकडे, चहूकडे भाळ, आणि आ करून उभे राहा. मुख पसरवणी गळे, म्हणजे आ करून उभे राहा. मी काय करणार? वर जातो, लोण्याचे गोळे तुमच्या मुखात फेकतो. भगवान परमात्मा वर गेले, आणि सर्वांच्या मुखामध्ये लोण्याचा गोळा करायचा, घ्यायचा, सर्वांच्या मुखामध्ये टाकायचा. सर्वांच्या मुखामध्ये टाकत असताना अगदी सुंदर असं ते दृश्य. पण पेंड्याच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळी शंका आली. पेंड्या म्हणे जर अशात गवळण उठली तर काय परिस्थिती होणार? गवळण झोपलेली आहे का नाही आहे काय माहित. गवळण झोपलेली होती. हा गवळणीच्या जवळ गेला. म्हणे झोपलेली आहे का फक्त तोंडावरच घेतलं काय माहित. तुला काय घेण्यात येणं आहे? जाय ना लोणी काय ना. नाही नाही नाही. पेंड्या काय करते? पेंड्याचं गवळण झोपली की जागी आहे पाहण्याकरता तिच्या तोंडावरच काढते. आता काही लोकांची कुत्र्यासारखी झोप असते, कुत्र्यासारखी श्वान निद्रा. खडकन वाजलं की लगेच अंगावरच काढलं की लगेच जागे होतात. काहीच्या बाजीखाली सुतळी बॉम्ब जरी फोडला तरी ते जागी होत. कुंभकर्णासारखी झोप त्यांची असते. गवळणीची श्वान निद्रा होती. गवळण लगेच उठली, डोळे उघडते, पाहते कोणीतरी आपल्या घरात चोर आलेले आहे. आणि तसाच पेंड्या पळत सुटला. पेंड्या म्हणते अरे कृष्णा, अरे पळा. गवळण उठली. भगवान परमात्म्याने सांगितलं काहीच पळू नका, डोळे बंद करा. आणि डोळे बंद करून आपण बाहेर निघू.
सर्वांनी डोळे बंद केले, पण पेंद्याने मात्र अर्धवट डोळे बंद केले. पेंद्याला काय करायचं होतं? पेंद्या म्हणे हे जर आयडिया आपल्याला आली की उद्या आपला ग्रुप वेगळा, म्हणून त्याने अर्धवट डोळे बंद केले आणि सगळे गोपाळ बाहेर निघाले. पण पेंद्या मात्र अर्धा बाहेर गेला, मुख बाहेर गेलं, पाय आतमध्ये राहिले. गवळणीने फार मोठी काळी आणली आणि पायच लावले लाल गवळण. आधी तर चांगला लाल केला, नंतर गवळणीच्या लक्षात आलं जर याचे पाय धरून आपण आतमध्ये ओढला आणि आतमध्ये ओढला तर मग सगळ्या चोरांचे मोबाईल नंबर सहित पत्ते सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाय धरले आणि गवळण ओढायला सुरुवात करते. तेवढ्यात भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतात, हा जर आतमध्ये गेला तर सगळ्याची नावं सांगेल, पकडा. एका साईडनं गवळणीनं पकडला आणि एका साईडनं गोपाळांनी पकडला. अशी घासघूस झाली पेंद्याची, अशी घासघूस झाली की पेंद्या रडू लागला. शेवटी रडत असताना भगवान परमात्म्याला दया आली. भगवान परमात्म्याने हात लावला, त्याला बाहेर हात ओढून घेतलं, बाहेर ओढून घेतला आतून. आणि जसा बाहेर आला तसा पेंद्या रडत आहे, देवा आता मी तुमच्या सोबत कधीच येणार नाही. का येणार नाही? म्हणे नाही बा आता येणार नाही, कारण आता चांगली घसघूस झाली. म्हणून पेंद्या रडत आहे. आणि रडत असताना पेंद्या म्हणतोय, अरे राधितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बाधितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बाधितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बाधितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन यादी आहे म्हणे. कोणती यादी? आणि भगवान परमात्म्याला ती यादी वाचून दाखवत आहे पेंद्या. पेंद्या म्हणते, एक दिवशी यशोदामाईनं, एक दिवस म्हणे गळ्या तुझ्या घरी यशोदामाईनं मस्त मऊ मऊ पोळ्या केल्याने. एक दिवशी यशोदामाईनं पोळ्या केल्या. एक दिवशी यशोदामाईनं पोळ्या केल्या. काय झालं? मग म्हणे सर्व पोरांना म्हणे एक एक पोळी दिली. मग तू का मागितले नाही? तू सुद्धा मागावी लागत होती. समजा बोलावून युग युग दिले, बालात अंधी दिले बा. तू मागावी लागत होती म्हणे, मी गेलो ना मागण्याकरता. मी तर मागायला गेलो ले बा. पण काय झालं? मला तू मुठून धरलेले बा. आणि यशोदाबाईनं म्हणे मला धरलं, अरे धरलं तर धरलं, पण मारायला सुद्धा सुरुवात केली म्हणे. गुद 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 मानले बा. मग मी गुद गुंद 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 लुले बा. गुद 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 मानले बा. मी गुद 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 लुले बा. म्हणून म्हणतो कितना आता मी तुझ्यासोबत कधीच येणार नाही. हे जाय बा तुमच्या दिले बा. हे जाय बा दिवशी यशोदामाईनं गाईचं कल्वत काढले बा. समजा बोलांना एक लोटी लोटी दिलं, आणि मला तर उलटक दिलं बा.
मी तो मागाया गेलो ले बा मला तो मुचकून धरले बा बुधू 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 मानलं ले बा मग मी फुंदू 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 लल्लो ले बा म्हणून कितना आता मी तुझ्यासोबत कधीच येणार नाही. सुंदर प्रकारे भगवान परमात्म्याची लीला आहे. अगदी तोत्रे बोलत आहे की काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. पूर्णच्या पूर्ण गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने चोरी करायला सुरुवात केली. आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या आणि सगळ्याच्या सगळ्या गवळणी यशोदा मैयाजवळ आता तक्रार घेऊन गेल्या. यशोदे कृष्णाला सांगवे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे. यशोदेला म्हणू लागल्या सगळ्याच्या सगळ्या गवळणी तक्रार करून येऊ लागल्या तक्रार करू लागल्या. यशोदे अगं तुझा कृष्णा काना तुझा तुला गोड वाटते ग. लाडका काना तुझा तुला गोड वाटे तुझा तुला गोड हो याच्या थोड्या काय सांगू पत्र सिंधू वाटे काय सांगू बाई पत्र सिंधू वाटे. पण यशोदेला काही खरं वाटत नव्हतं कारण आपला मुलगा कितीही खोडकर असला तरी त्या आईला खरं वाटत नाही. आणि इतरांनी जर समजा तक्रारी केल्या तर ते त्या इतरांनाच दोष देते. गवळणींनी जशा तक्रारी करायला सुरुवात केली तसं यशोदा माता त्या गवळणींना म्हणू लागल्या. काय म्हणतात यशोदा माता? यशोदा माता म्हणतात तुम्ही काही एका घरचे आहे तुम्ही माहित आहे किती आहेत तुम्ही 12 घरच्या 12 के गोकुळ जाणारे तुम्ही 12 घरच्या 12 गोटी घेआळ घेता जगले ठिगे कोणीहाची गोटी घेआळ घेता जगले ठिगे. मोठा डाल जगाले गोकुळ जाणारे मोठा डाल जगाले गोकुळ जाणारे 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी. आता तुम्ही 12 घरच्या 12 आहे म्हणजे तुम्ही त्याची गोटी लपवता आणि याच्यावर आळ घेता. तुम्ही त्याचा भोवरा लपवता तुम्ही त्याच्यावर आळ घेता. भगवान परमात्मा सुंदर लीला करतात गोकुळामध्ये. चोरी काही कोणाच्यानं पकडल्या जात नाही. एक गवळण म्हणते थांब तुझी चोरी आता कशी पकडल्या जात नाही मी पाहतेच. मी आता तुझी चोरी पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणे बर तू काय पकडशील चाल तुझ्या मागेच मी येतो. गवळण जशी घरी गेली भगवान परमात्मा तिच्या मागेच घरी आणि तिच्याच मडक्यामधलं लोणी घेतलं स्वतःच्या तोंडाला लावलं हाताला लावलं खाल्लं म्हणे घे पकड. ती गवळण अगदी हँगच झाली. म्हणे अरे असं कसं काय झालं? हा म्हणे घे पकड. तू म्हणत होती ना तुला रंगी हात पकडायचे तू कोण म्हणे मला पकडणारी घे पकड. तिला वाटलं हात चानस आहे संधीचं सोनं करून घ्यायला पुरती. पकडलं ना तिनं आणि पकडलं आणि चालली गल्लीतून ओळख. आता जो कधी कोणाच्या हाती लागला नाही तो आजीच्या हाती लागला. हाती लागल्यानंतर हिला चालली पूर्ण गल्लीमधून. ते यशोदा ते फार स्वतःला शाहिनी समजते. ते तर म्हणत होती की माझा कन्हैया खोळकर नाही आहे माझा काना खोळकर नाही आहे तुम्ही 12 घरच्या 12 आहे. आता दाखवते म्हणे त्याला गंमत. तिला गंमत दाखवते आता त्या यशोदेला. आणि चौकामध्ये आली. चौकामध्ये आली भगवान परमात्म्याने आवाज दिला अगं माझा हात दुखत आहे दुसरा हात घे ना.
हे कशाला मागे पाहते, जो कधी कोणाच्या हाती लागला नाही तो हिच्या हाती लागला. तिने मागे पाहिला नाही म्हणे दाखव दुसरा हात. तसं भगवान परमात्म्याने तिच्याच मुलाला बोलावलं, कारण तो त्याच मंडळातला होता. बोलावलं, आवाज दिला, तसा तो पळत पळत आला आणि त्याचा हात भगवान परमात्म्याने देऊन टाकला. आणि भगवान परमात्मा दुसऱ्या रस्त्याने घरी आवाज देऊ लागले, आई आई. म्हणे काय रे? म्हणे आई अगं खूप जोरात भूक लागली ग. हा आई खूप जोरात भूक लागली. की दूर रानात दूर रानात गेल्या माझ्या गाई, मला जेवायला वाढ माझी आई. दूर रानात दूर रानात गेल्या माझ्या गाई, मला जेवायला वाढ माझी आई. दूर रानात आई. अगं मी तुला ऐकून एक गाय आहे आणि मी गाई किती चालतो. आई तुझा ऐकल काय ग, आई ग आई दारी बनवला ग. आई तुझा ऐकल काय ग, गाई चारी बनवला ग. गाई चारी चिंगली माझे नको, गाई चारी चिंगली माझे नको. आई मजला येऊया, हो आई तुझा ऐकून काय गाई चारी बनवला ग. आई तुझा ऐकून काय गाई चारी बनवला ग. आई वांगे भाजूनी भरीत करी. आई मला भूक लागलेली आहे आणि मला साधं जेवण जरी असलं तरी चालते. वांगी भाजूनी भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, नाही अडवीत गुळासाठी. आई मला जीव घाल. यशोदा मैयाने लगेच ताट वाढलं आणि भगवान परमात्म्याच्या पुढे ठेवलं आणि स्वतःच्या हाताने घास भरवणं चालू केलं. कारण हा कधी जेवत नाही, कधी जेवायला दिलं तर पळत निघते. आणि आज जेवण करत आहे स्वतःच्या इच्छेने आणि स्वतः मागितलं की आई मला जेव घाल. म्हणून त्या आईला सुद्धा आनंद वाटला. आई आनंदाने घास भरवायला लागली. तेवढ्यात यशोदेच्या दारावर आवाज आला, यशोदे अगे यशोदे. पण यशोदेला काही आवाज आला नाही, कारण ही ममता आहे, ही माया आहे, ही आईची वात्सल्यता आहे की आपल्या मुलाला भरवण्यात एवढी दंग झाली, तिला आवाज आला नाही. भगवान परमात्मा म्हणतात, आई अगं दारावरती तुला काही आवाज येत नाही का? म्हणे नाही. तेवढ्यात पुन्हा तिने आवाज दिला, म्हणे यशोदे. मग आवाज दिला, म्हणे हो आवाज दिला. म्हणे बघ बरं कोण आहे. याला माहित होतं कोण आहे. यशोदा मैया दारावरती गेल्या, दार उघडलं. पाहतात तर खूप गर्दी जमलेली. विचारू लागल्या, काय म्हणता, कसं काय येणं केलं? म्हणे तू तर काल म्हणत होती की तुम्ही बारा घरच्या बाजागे गोकुळच्या दारी. सांगितलं की तू काल खूप म्हणत होती का, आज बघ तुझा जो कन्हैया आहे, तुझा जो कृष्ण आहे ना, आज त्याला मी रंगे हात पकडले. यशोदा मैयाने कमरेवर हात ठेवले. म्हणे कुठे आहे? तसं तिने पुढे लोटलं. म्हणे हे काय घे. जसं पुढे लोटलं तसं तिला तिचाच मुलगा दिसला. हिरमुसलीच झाली. कारण भगवान परमात्मा जगाचे जगदीश्वर आहे, ते कोणाच्या हाती सहज कसे लागते. एक म्हातारी काठी टेकत आली आणि ती म्हातारी म्हणे, अगं यशोदा तुला खोटं वाटते पण तुझा कन्हैया खरंच खोळकर आहे ग, खरंच खोळकर आहे. कारण मी सुद्धा पाहिलं, हा फार खिली आहे. भवरा 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 राधिकेचा नवरा, भवरा 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 राधिकेचा नवरा.
हा साधा नाहीये. आणि भगवान परमात्म्याने आतून म्हणे थांब, आज तुझाच नंबर. म्हातारी गवळण होती, रात्रीचा टाइम होता, उद्याची होळी होती. आणि भगवान परमात्म्याने आधीच आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकून दिला, उद्या होळी आहे रे. आणि होळी असल्यामुळे उद्या सकाळी सर्वांनी भर चौकामध्ये हजर राहा, कारण तिथून होळीचं सोंग निघणार आहे. सर्वांनी हजर राहा बरं. आपल्या ग्रुपमध्ये देवा मेसेज टाकून. आणि इकडे भगवान परमात्म्याने रात्रीच्या प्रसंगाला गेले आणि पतीची दाढी आणि गवळणीची वेणी दोहीची गाठ बांधुनी. सकाळी आता गवळणी किती वाजता उठत होत्या? 4 वाजता उठत होत्या. हा, आताच्या गवळणी नाही बरं, त्यावेळेच्या गवळणी 4 वाजता उठत होत्या. आणि 4 वाजता गवळण उठली, जशी उठली तसा दाढीला झटका बसला. गवळी म्हणते का ग, मजाक करण्याचं वय राहिलं का आता? गवळण म्हणते तुमचं कुठे मजाक करायचं वय आहे का? कशाला वेणी ओढून राहिले? म्हणे मी कशाला ओढू, पाहतात तर गाठ बांधलेली. म्हणे गाठ कशाला बांधली? म्हणे मी कशाला बांधू. आणि सोड तरी, मग तू नाही बांधली. सोडायला गेले पण गाठबाई कोणाशी सुटेना. गाठ काही सुटत, खूप सोडून पाहिली, 1, 1.5, 2 तास झाले सोडून पाहिली, सुटत नव्हती. शेवटी तोडून पाहिली, तुटतही नव्हती. म्हणे कैची आहे काय? म्हणे कपडे कापायची की केस कापायची? म्हणे कपडे कापायची चालते. कपडे कापायची कैची आणली, त्यानं पाहिले कापून नाही जमलं. म्हणे कुऱ्हाडीनं तोडून पाहतो. म्हणे कुऱ्हाडीनं तोडून पाहिले तरी म्हणे अग्नीनं जळून पाहू. घरामधलं घासलेट टाकलं, पण काही ते जळतही नव्हते, तुटतही नव्हते, सुटतही नव्हते. मग गवडी म्हणते का ग, त्या नंदबाबाच्या मुलाला तू काही अगं काही म्हटलं का तू त्याला? म्हणे अव त्याच्यासारखा फळक, म्हणे आता तरी चूक दोष, जरी तो फळकर असेल पण तो काय आहे तुला माहित नाही अजून. त्यानं जर हे गाठ बांधली असेल ना, तर हे गाठ कोणाच्याने सुटणार नाही. त्याच्याच जवळ जावं लागेल आपल्याला. म्हणे चल, 6 वाजले, दिवस उजाडला. सगळे गोपाळ मॅसेज टाकलेलाच होता म्हणून सगळे गोपाळ हजर झाले. आणि इकडे आता पण एक काम कर म्हणे, आता तो पुढे चाल म्हणे आणि मी तुझ्या मागे मागे येतो. कारण याची दाढी होती ना बांधलेली. काही हरकत नाही, पण तिथं गेल्यानंतर काही बोलू नको बरं. हा, तिथं गेल्यानंतर अजिबात बोलायचं नाही. म्हणे काहून? म्हणे त्यानं जरी गाठ पाडली असेल पण तरी तू असं सांग की मी नवस केला होता होळीच्या दिवशी याच्याच हातून गाठ सोडणार. तर गाठ सुटेल, नाही तर सुटणार नाही. म्हणे आता गाठ जर सोडायची आहे तर तसंही नाही का. आणि गेले, जसे गेले तसं यशोदेला आवाज दिला आणि सगळे गोपाळ जे आहेत ते बोंबा मारू लागले. आणि यशोदेने पाहिलं, दोघही हिरमुसलीत झाले ना, कारण म्हातारे होते. यशोदेला दिसलं ही गवळण तीच आहे. यशोदेच्या जवळ गेली आणि सांगितलं, अगं आम्ही नवस केला होता तुझ्याच मुलाच्या हातून हे गाठ सोडणार. भगवान परमात्म्याने स्पर्श करता बरोबर गाठ सुटली. आणि यशोदेच्या मात्र लक्षात आलं. यशोदा म्हणते हे गवळण काल सांगणारीच आहे, बहुतेक हे काम कन्हैयाचंच आहे. मग याला आता काय झालं असेल, हा का बरं अशा खोड्या करतो, म्हणून सगुण पाहण्याकरता सुरुवात केली. आणि सगुण पाहत असताना मरीमायचा आहे का नाही, म्हसोबाचा आहे का नाही, पिरोबाचा आहे का नाही, जगदंबेचा आहे का नाही. असं करता करता गणपती महाराजांचं नाव आलं. गणपतीचं आहे का? तसं जमलं म्हणजे गणपतीचंच आहे. दुसरी म्हणते पाय व माय, या पोराला गणपतीनं धरलं होतं म्हणून तसा करून राहिला. मग गणपतीचं 1 महिनाभर व्रत, 1 महिनाभर देवाने चोरी केली नाही. एक मास देवे चोरी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेशी, यशोदेला प्रचिती आली आणि यशोदा भैया म्हणाल्या खरंच गणपतीनं धरलं होतं म्हणून तर हा असा करे पागलासारखा, पण आता काही करून राहिला नाही. आणि तिकडे भगवान परमात्म्याने सुद्धा महिनाभर चोरी केली नाही. सर्वांना सांगितलं 1 महिना चोरीसाठी सुट्टी. आज हे महिनाभर आपला ग्रुप बंद, ठीक आहे. आणि महिन्याच्या नंतर त्या व्रताचं काय करावं लागते? उद्या पण म्हणतात ना त्याला,
मग आता गणपती महाराज आहेत, गणपती महाराजांना नैवेद्य काय पाहिजे? मोदक, लाडू. सुंदर यशोदा मैयाने लाडू केले, मोदक केले आणि गणपतीच्या समोर ठेवले आणि पाणी आणायला विसरली. सांगितलं का नाही, या पाहिजे मोदक लाडू, माझर बिजर पाहिजे, मी लगेच पाणी घेऊन येते. यशोदा मैया गेल्या पाणी आणायला. इकडे भगवान परमात्मा गणपतीला म्हणतात, अरे गणपती काय घर कोणाचं आहे? म्हणजे तुमचंच आहे देवा. लाडू कोणाचे आहे? म्हणजे तुमचेच आहे देवा. मोदक कोणाचे आहे? म्हणजे तुमचेच आहे देवा. आणि देवाने आ केलं, सगळेच्या सगळे मोदक आत, लाडूही आत, आणि गणपतीला सांगितलं तूही जाय आत. जेवढ्यात आले यशोदा मैया. यशोदा मैया विचारू लागल्या, कन्हैया लाडू मोदक कुठे गेले? कन्हैयाचे हावभाव बदलले. म्हणे आई तुला काय सांगू, एवढा मोठ्या डेअरीचा बाप आणि एवढी मोठी त्याची शेंडी, आणि तो आला होता कशावर बसून आला होता माहित आहे? कशावर? म्हणे मूषकावर, उंदरावर बसून आला होता. यशोदेला वाटलं खरंच आपलं व्रत सफल झालं. साक्षात गणपती महाराजांनी येऊन नैवेद्य ग्रहण केला, आपलं व्रत सफल झालं. पण महिना झाला, व्रत संपवून खोड्या पुन्हा चालू. पुन्हा चौर्य मंडळ कार्यरत झालं आणि पुन्हा खोड्या करण्याकरता सुरुवात झाली, चोऱ्या करण्याकरता सुरुवात झाली. पुन्हा तक्रारी येऊ लागल्या आणि तक्रारी येऊ लागल्या. मग भगवान परमात्मा यांना यशोदा मैया फार आता काय करावं, त्याला कसं सांगावं, ऐकत नाही का? मग एक काम केलं, चला आता इथं आपल्याला राहायचं नाही, म्हणून सगळ्या गवळ्यांनी सुद्धा निर्णय घेतला, चला वृंदावनामध्ये जाऊ. आणि मग गोकुळामधून वृंदावनामध्ये राहण्याकरता आले. आणि तिथं राहण्याकरता जेव्हा आले तेव्हा यशोदेने सांगितलं, आता तुला एकच काम. म्हणे कोणतं? म्हणे गायी चारण्याचं. मग भगवान परमात्मा गायी चारण्याकरता वनामध्ये जाऊ लागली. गायी चाराया रणात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, चाराया रणात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गायी चाराया रणात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गायी चाराया रणात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. हो घोंगडीवाला 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 घोंगडीवाला, गायी चाराया रणात गेला रे माझा गोपाळ 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 घोंगडीवाला. भगवान परमात्मा गायी चारण्यासाठी आता रानात गेले. आणि रानात गेल्यानंतर फक्त गायीच चालू नाही लागली, हा अनेक लीला भगवान परमात्मा आता वृंदावनामध्ये करू लागले. सर्व गोपाळांच्या समवेत खेळ खेळू लागले. खेळ खेळत असताना अनेक खेळ खेळले. बकटी बकटी बकतो रात्री गुण खेळ मांडू, खेळ तो दांडू पुरा, खेळ विटे दांडू, खेळ तो दांडू पुरा, खेळ विटे दांडू, खेळ विटे दांडू. अग दुब दिब अवग दुबग दिबग बडा त्रिगुण खेळ मांडू, अवग दुबग दिबग बडा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटे दांडू पुरा, खेळ विटे दांडू, खेळ विटे दांडू पुरा, खेळ विटे दांडू, खेळ विटे दांडू. अवग दुबग दिबग अवग दुबग दिबग बडा त्रिगुण खेळ मांडू, अवग दुबग दिबग बडा त्रिगुण खेळ मांडू, अवग दुबग दिबग पुरा त्रिगुण खेळ मांडू. सत्वगीती घेऊन हाती धीर धरे दांडू. सुंदर प्रकारे भगवान परमात्मा खेळ खेळले. खेळे खेळे कान खेळे काना यमुनेच्या तीरी, चारी तो गोधने घेऊनी हाती काठी, खेळ गान खेळ गान खेळ काना यमुनेच्या तीरी. खेळत
असताना, त्या वृंदावनामध्ये गायी चारत असताना अनेक खेळ तर भगवान परमात्मा खेळतात. पण बरसाण्यामधून राधा राणी आपल्या अष्टसखी सोबत येत होत्या आणि राधा राणी भगवान श्रीकृष्णाला भेटल्या. भगवान श्रीकृष्णाला प्रश्न करत होत्या, कन्हैया म्हणे काय? म्हणे काय, तुझा बाप दिसायला अगदी गोरा आहे, तुझी आई गोरी आहे, तू काय एवढा काळा आहेस रे? आता कन्हैयाने डोकंच खाजवायचं, म्हणे आज सांगता येणार नाही, मी घरी जातो, आईला विचारतो, नंतर तुम्हाला सांगतो. मग आईला विचारायचं, यशोदा मैया जवळ जायचं आणि आई काय? म्हणे माझे बाबा गोरे आहेत, तू गोरी आहे, पण मी का काळा आहे? म्हणे अरे त्याचं कारण असं आहे की तुझा जन्म अंधाऱ्या रात्रीमध्ये झाला, काळोख्या रात्रीमध्ये झाला, म्हणून तू काळा आहेस. एवढंच नाही तर तू ज्यावेळेस जन्माला आला ना, जन्माला आल्यानंतर तू काळ्या गाईचंच दूध पिला, म्हणून तू काळा आहेस. दुसऱ्या दिवशी पुन्हा वनामध्ये जायचं. भगवान परमात्म्याने तिकडून राधिका यायच्या आणि विचारायच्या, कन्हैया सांग आज की जरा इथं बता दे कामा तेरा रंग गायो तू काला हो कर भी इतना निराला क्यों? वो जरा इतना बता दे काला कि तेरा रंग काला क्यों? तू काला होकर भी जग से निराला क्यों? आणि भगवान परमात्म्याने मग त्या राधिकेला उत्तर द्यायचं की मी काळा का आहे. मग भगवान परमात्मा तिला सांगायचे कि मैंने काली रात में जन्म लिया, मैंने काली रात में जन्म लिया, अरे काली गाय का दूध पिया, काली गाय का दूध पिया, मेरी कमली भी काली है इसीलिए काला हो गला तेरा रंग लाया क्यों? काला हो तन भी जग से निराला क्यों? इतना बता दे काला कि तेरा रंग काला क्यों? तू काला होकर भी जग से निराला क्यों? भगवान परमात्मा त्या गवळणींना म्हणायचे, अगं गवळणींनो, मी जरी काळा असलो ना तरी लक्षात ठेवा, नदी एकोणी असते नाही का? पण नदी डोंगी परी जलमुही डोंगी. ऊस शेकडा शेकडा असते ऊस, पण त्यातला रस शेकडा शेकडा नसते बरं, रस मात्र गोडच असते. ऊस डोंगा परी रस मोहे डोंगा, काय फुललाशी बरलिया रंगा. म्हणून सोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय फुललाशी बरलिया रंगा. सांगितलं अगं गवळणींनो, जरी मी काळा असेल पण तरी हम काळे है दोघं हुआ. काय म्हणाले, जरी मी काळा असो तरी मनातून अंतःकरणातून कसा आहे, चांगला आहे. हम काले है तो क्या हुआ, वरचा रंग काळा असू द्या इथं, पण आतून मात्र आम्ही निर्मळ आहे, आतून आणि स्वच्छ आहे. भगवान परमात्मा त्या गवळणींना सांगू लागले. मात्र गवळणी भगवान परमात्म्याला हिणवायच्या आणि म्हणायच्या, हे राधिका गोरी से भगवान परमात्मा सांगू लागले. गवळणी म्हणू लागल्या भगवान परमात्म्याला, गणैया काय राधा कशी दिसते तर, कि मीठे रस से भरी आई राधा रानी लागे, महारानी लागे,
बरसाने का जमुना जी का पानी लागे तेरा सरस भरी होरी राधा रानी लागे ओ महारानी लागे मधुर कारो कारो जमुना जी का पानी लागे पानी कारो कारो जमुना जी का पानी लागे ओ दामाजी को सांवरे है राधा गोरी गोरी राधा की तो सावरे है राधा गोरी गोरी वृंदावन में धूम मचाए बरसाने की छोरी रावण में धूम मचाए बरसाने की छोरी धाम राधा देखो रजधानी लागे रजधानी लागे माने खारो खारो जमुना जी रो पानी लागे ओ मीठे रस से भरी होरी हो मीठे रस से भरी होरी राधा रानी लागे ओ महारानी लागे पाने कारो कारो जमुना जी पानी लागे पाने कारो कारो जमुना जी पानी लागे अशा प्रकारे भगवान परमात्मा आणि राधा मैया अष्टसखी सगळे गोपाळ आहेत आणि सर्व त्यांची लीला जी आहे ती लीला सांगू लागली बघा भगवान परमात्मा अगदी दिसायला सुंदर होते जरी रंगाने सावळे होते पण ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती पगडी भगवान परमात्मा परिधान करत होते आणि मोरपीस लावत होते अगदी सुंदर भगवान परमात्मा दिसत होते केजरी की बगड़ी बांधे सुंदर आंखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा टोपी बांधे जरी भी पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा भगवान परमात्मा अगदी सुंदर दिसत होती लहान आहे भगवान परमात्मा अजून मोठे नाही आहे छोटेसेच आहेत भगवान परमात्मा गाई सुद्धा चालण्याकरता जात आहेत फार सुंदर आलं छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे घास छोटी छोटी गैया छोटे छोटे घास छोटा सो मेरो मदन गोपाल छोटा सो मेरो मदन गोपाल घास खाई गैया दूध पीनी गाय अपन खाई मेरो मदन गोपाल घास खाई गैया दूध पी गई भगत जो तेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे माँ छोटी छोटी गैया छोटे छोटे माँ छोटू सो मेरो छोटू सो मेरो मदन गोपाल छोटू सो मेरो मदन गोपाल सुंदर दिसायला नाही का ते कृष्ण लहान गोपी लहान गोपिका सुद्धा लहानच आणि त्यांची गडी सुद्धा लहानच नाही का कृष्ण लहान गोपी लहान 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 खेड गडी जनाबाई वर्णन करतात बरं जनाबाई म्हणतात त्रिगिडांग त्रिगिडांग त्रिगिड त्रिगिड धुम धिम त्रिगिटांग त्रिगिटांग त्रिगिट त्रिगिट धुम त्रिगिटांग त्रिगिटांग त्रिगिट त्रिगिट धुम कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ करी कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ करी
गोपीलाल लाल लाल खेळ करे कृष्ण लाल गोपीलाल लाल लाल खेळ करे लाल लाल खेळ करे. लहान वयात सुद्धा भगवान परमात्म्याने अनेक राक्षसांचा वध केला. हो, वत्सासुर आला, वत्सासुराचा सुद्धा ओळखलं त्याला भगवान परमात्म्याने वत्सासुराचा वध केला. त्यानंतर ब्रह्मदेवाने पाहिलं भगवान परमात्मा सगळ्या अनेक ख्याती भगवान परमात्म्याची होत आहे. अनेक दैत्यांना भगवान परमात्मा या वयात मारत आहे. आज का तो कृष्ण? ब्रह्मदेव म्हणाले. मग ब्रह्मदेवाला असं वाटलं आपणही परीक्षा घ्यावी. आणि सगळेच्या सगळे गोपाळ भगवान परमात्मा एकत्रित आले. सर्वांना भूका लागल्या होत्या आणि भगवान परमात्मा सर्व गोपाळांना म्हणतात, हरे गळ्या गळ्या हरे गळ्या वैद्या वाटल्या ताक घोंगड्या ताक घोंगड्या सोड गाठल्या शिदोरीचा सोड गाठल्या शिदोरीचा सोड गाठल्या शिदोरीचा गाठल्या शिदोरीचा. भगवान परमात्मा म्हणतात, सर्व गोपाळांना बोलवतात, हरे गळ्या वैद्या अरे तुमच्या शिदोऱ्या असतील का? आणा इकडे, टाका घोंगडी आणि सोडा सगळ्यांच्या शिदोऱ्या. हरे गळ्या वैद्या वाटल्या ताक घोंगड्या सोड गाठल्या शिदोरीचा सोड गाठल्या शिदोरीचा सोड गाठल्या शिदोरीचा. हरी हात करीतो गोपाळ काला तुझी बैसोनी यमुनेचा हरी हात करीतो गोपाळ काला तुझी बैसोनी यमुनेचा हरी हात करीतो गोपाळ काला तुझी बैसोनी यमुनेचा. हरे गळ्या वैद्या गळ्या सांगितलं गड्या, या सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्रित करा आणि भूक लागलेली आहे. मग कोणाचं काही कोणाचं काही नाही का, नाही का? कोणाच्या भाकरी, कोणाच्या पुऱ्या, कोणाचे कानोले. हा, त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. पाच पाच पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. कोणाच्या पोळ्या, कोणाच्या भगवान परमात्मा जलती म्हणतात, माझी आहे तैसी पाय नाहीतर घरा जाई. याचं वर्णन तुम्ही आल्याच्या दिवशी ऐकसाल. भगवान परमात्म्याने कसा ताला केला. रोज भगवान परमात्म्यासाठी नवीन नवीन एक एक पदार्थ कोणीतरी घेऊन येत होता. आज नंबर होता मधुमंगलचा. मधुमंगलला विचारतात देव, मधुमंगल काय आणलं माझ्यासाठी? देवा काय सांगावं देवाला, कारण मधुमंगलची परिस्थिती गरिबीची होती. काय सांगावं देवाला? 8 दिवसाचं ठेवलेलं ताक आणलं. किती आंबट झालं असेल. मधुमंगलला असं वाटलं एवढं आंबट ताक देवाला खाऊ घातल्यापेक्षा आपणच खाऊन घेऊ, नाहीतर देव खातील. आणि मधुमंगलने सगळंच्या सगळं ताक ते मुखात ओतलं. पोटभर ताक होतं, जास्त नव्हतं. आणि मधुमंगलने मुखात ओतलं, पण एवढं आंबट होतं की गिटलंही जात नव्हतं. एवढं आंबट ताक. देव विचारतात, मधुमंगल काय आणलं माझ्यासाठी? आता तोंड फुगलं होतं, करायला लागले मधुमंगल. काहीच नाही. भगवान परमात्मा तिच्या समोर गेले. म्हणे, का रे चोर आहेस का रे? माझ्यासाठी आणलं, तूच घेऊन घेतलं. पण गिळल्या जाणार नाही, ती मीच घेणार. भगवान परमात्म्याने आ केला आणि याचं तोंड तर फुगलंच होतं. भगवान परमात्म्याने त्याच्यावर दोन्ही साईडनं, सांगा काय झालं असेल? पिचकारी, नाही का? आणि भगवान परमात्म्याने आ केलं. भगवान परमात्म्याच्या मुखात तेवढ्यात ब्रह्मदेवाने खिडकी उघडून पाहिलं. हाच का तो देव? असा कसा देव आहे बापा? अरे असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं? देवाचा देव बाई ठगला, देवाचा देव बाई ठगला, देवाचा देव बाई ठगला. देवाचा देव बाई ठगला, देवाचा
ध्यान करीतो साधू संतांची करीतो झगडा साधू संतांची करीतो देवाचा देव बाई कंगडा कसा कसा देवाचा देव बाई कंगडा कसा कसा देवाचा देव बाई कंगडा वरदेशी घोडी तो हा शिंकेची थोडी तो वरदेशी घोडी तो हा शिंकेची थोडी तो साधाचा देव या देव बेडा भया दुधाचा देव या देवाचा देव बाई कंगडा कसा कसा देवाचा देव बाई कंगडा कसा कसा देवाचा देव बाई कंगडा 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 असा कसा देव आहे हा औष्ट काय खातो मळके काय फोडतो शिंके काय तोडतो भांडणं काय करतो हा का देव आहे का याची आपण परीक्षा घेऊ म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं सगळ्याच्या सगळ्या गोपाळांना ब्रह्मलोकात नेलं आणि ब्रह्मलोकात सकाळी नेलं संध्याकाळी आणून दिलं बर पण जरी सकाळी नेलं आणि संध्याकाळी आणून दिलं तरी ब्रह्मलोकामधला एक दिवस म्हणजे इकडचं फार मोठं आयुष्य होते पृथ्वी लोकांवर सकाळी नेलं संध्याकाळी आणून दिलं पण तेवढ्या टाइमात खूप काही झालं भगवान परमात्म्याने काय केलं एक एक लाची झाला नानापरी एकट्याने गाईचं रूप धारण केलं एकट्याने सर्व गोपाळांचं रूप धारण केलं एकट्याने सर्व वास्त्रांचं रूप धारण केलं आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहू लागले पण सगळ्यांमध्ये बदल पडलेला दिसला बलराम दादानं मात्र ओळखलं आणि ज्यावेळेस संध्याकाळ झाली ब्रह्मदेव खाली येऊन पाहतात तर सगळे जसे तसे अरे एकच काय झालं कदाचित ते तर नाही वरचे खाली आले ब्रह्मदेवाने पुन्हा जायचं तिकडे पाहिलं तिकडेही तसेच पुन्हा खाली यायचं तेवढ्यात देवाने संधी साधली आणि देव ब्रह्मलोकात गेले ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं आणि द्वारपालांना सांगितलं पाहिजे रे माझ्यासारखे बहिरूपी असताना लय हिंडून राहिले आतमध्ये नाही येऊ द्यायचं कोणाला आणि ब्रह्मदेवाच्या जागेवरती जाऊन बसली तेवढ्यात ओरिजिनल ब्रह्मदेव आले आणि आतमध्ये जायला लागले तसं द्वारपाल रोखतात आणि हा माझ्याच घरात जायला मला थांबून राहिले आजपर्यंत असं काही झालं नाही म्हणजे तुमच्यासारखे बहिरूपी खूप फिरून राहिले आमच्या मालकानं आम्हाला सांगितलं सारा निघा ओरिजिनल ब्रह्मदेवाला हाकालून द्यायला लागले पण ब्रह्मदेव म्हणे जाऊ द्या बापा मी डुप्लिकेटच पण कमीत कमी आतमध्ये कोण आहे हे तरी सांगा म्हणजे ओरिजिनल ब्रह्मदेव आतमध्ये मग एक काम करा मला त्यांच्या दर्शनाला तरी जाऊ द्या एक द्वारपाल म्हणला थांबा काही हरकत नाही मी विचारून येतो आणि द्वारपाल विचारण्याकरता गेला आणि सांगू लागला ब्रह्मदेवा अहो डुप्लिकेट ब्रह्मदेव तुमच्या दर्शनासाठी आलेला येऊ देऊ का म्हणजे काही हरकत नाही येऊ द्या आणि ओरिजिनल ब्रह्मदेव आतमध्ये आले हात जोडले आणि कोण हात देवा तुम्ही आणि भगवान परमात्म्याने दाखवलं आपलं रूप आणि सांगितलं अरे बापरे आपण त्याला खरंच आपण काय समजत होतो आणि काय निघाले ब्रह्मदेवाने भगवान परमात्म्याचे स्तुती करणं चालू केलं नामस्मरण करणं चालू केलं श्रीकृष्ण गोविंद कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बालकृष्ण भगवान की जय देवाची स्तुती चालू केली त्यावेळेस क्षमा याचना करू लागले देवा क्षमा करा मला खरंच चुकलं माझं मी ओळखू नाही शकलो तुम्हाला पुन्हा जशाच्या तशा गायी जागेवरती नेऊन दिल्या आजही वृंदावनामध्ये जर आपण गेलो तर ज्या ठिकाणी गायी वर नेल्या होत्या खाली आणून दिल्या त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती ब्रह्मघाट म्हणून आहे लोक आजही तिथं दर्शनाला जातात त्या ब्रह्मघाटावरती
म्हणून भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या. त्यानंतर धेनुकासुराचा वध केला, जो गाढवाच्या स्वरूपामध्ये आला होता. ताड वनामध्ये तो राहत होता. ज्या ठिकाणी ताडाची झाडं होती त्या वनामध्ये बलराम दादाने भगवान श्रीकृष्णाने जाऊन त्या धेनुकासुराचा सुद्धा वध केला. नंतर कालिया यमुनेच्या डोहामध्ये येऊन राहत होता. कालियाचा उद्धार सुद्धा भगवान परमात्मा करतात. सर्वच्या सर्व आपल्या सर्व गोपाळांना खेळ खेळण्याकरता घेऊन जातात. चला खेळ खेळण्याकरता जाऊ. आणि यमुनेच्या डोहाच्या तीरावरतीच खेळ खेळतात. आणि खेळ खेळत असताना चेंडू त्या पाण्यामध्ये गेला. जसा चेंडू पाण्यामध्ये गेला, भगवान परमात्मा चेंडू आणण्याकरता त्या पाण्यामध्ये उडी टाकतात. चेंडू सगळे घेतली उडी आणि भगवान परमात्मा जसे त्या पाण्यामध्ये जातात अदृश्य होतात. भगवान परमात्मा अदृश्य होतात आणि अदृश्य झाल्यानंतर सगळेच्या सगळे गोपाळ मात्र घाबरतात की या डोहामध्ये कालिया नावाचा महाभयंकर विषारी असा सर्प राहतो आणि या डोहामध्ये आता भगवान परमात्मा गेले, अजून परत आले नाही. अर्धा तास वाट पाहिली पण आले नाही. म्हणून सगळेच्या सगळे गोपाळ विचार करू लागले, आता घरी जाऊन सांगायला पुरते. म्हणून सगळेच्या सगळे यशोदे जवळ खेळ सांगत गेले की यशोदे, तुझा काना पाण्यामध्ये बुडालेला आहे. यशोदे, तुझा काना यमुना डोई बुडाला. यशोदे, तुझा काना यमुना डोई बुडाला. जसे यशोदेच्या जवळ गेले आणि सांगू लागले, यशोदे, आता तुझा काना जो आहे यशोदेच्या पाण्यामध्ये यमुनेच्या डोहामध्ये बुडालेला आहे. आणि यशोदा माता अगदी नक्कीच पडले. यशोदा माता म्हणतात, तरी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जवळीचं खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी. प्राण माझा पण तुम्ही ऐकलं नाही. तुम्ही माझ्या कानाला त्या यमुनेच्या डोहामध्ये बुडवलं. चेंडू फळीचा डाव बुडाला, चेंडू बुडाला. चेंडू फळीचा डाव मांडला, चेंडू बुडाला. चेंडू फळीचा डाव मांडला, चेंडू बुडाला. चेंडू फळीचा डाव मांडला, चेंडू बुडाला. तुझा काना डोई बुडाला. यशोदे, तुझा काना यमुना डोई बुडाला. पाहता पाहता पूर्णच्या पूर्ण वृंदावनामध्ये ही बातमी पसरली आणि सर्वांना माहीत पडलं. गायी रडू लागल्या, गवळणी रडू लागले, यात नवल नाही. गवळी रडू लागले, यात नवल नाही. पण गायी वासर सुद्धा रडू लागले आणि सगळेच्या सगळे त्या यमुनेच्या डोहाच्या तीरावरती येऊन थांबले. हे गायी वासरे अंबरनाथी येणारे नंदलाला, सर्वच धावत यमुने तीरी, यमुनेच्या डोही बुडाले हरी. सगळेच्या सगळे रडू लागले. आणि इकडे भगवान परमात्म्याची वेगळी लीला चालू आहे. भगवान परमात्म्याने त्या कालिया सोबत युद्ध केलं आणि कालियाचा फाडूनी जबडा आणि जबडा फाडूनी काढिल्या दाडा. आता कालिया मरणार. एवढ्यात कालियाच्या पत्न्या विनंती करतात, देवा मारू नका आमच्या पतीला. देव म्हणतात काही हरकत नाही, पण इथून तुम्ही निघून जा. म्हणजे देवा, आम्ही इथून अशासाठी लपून बसलो कारण आम्हाला माहित आहे आम्ही त्या गरुडाच्या धाकाने, तुमचं वाहन गरुड त्याच्या धाकाने या डोहामध्ये येऊन लपलो आहे. कारण आम्हाला माहित आहे अगस्ती मुनीचा श्राप आहे. या डोहाच्या जवळ जरी तो गरुड आला तरी चढून भस्म होईल. म्हणून इथं तो येऊ शकत नाही. म्हणून आम्ही या डोहामध्ये येऊन लपलो आहे. देवा, तुम्हाला आता गरुडाचं धाक राहणार नाही. तुम्ही बिनधास्त कुठेही गेले तरी गरुड तुम्हाला काहीच करणार नाही. आणि कसं काय देवा? म्हणे मी आता तुम्हाला लायसन देतो ना, परमिशन देतो, लायसन देतो. आता तुम्हाला कोणीच काही करणार नाही, कोणताच पोलीसवाला अडवणार नाही. ठीक आहे. आणि देवाने आपले पदचिन्ह त्या कालिया नावाच्या सर्पाच्या फणांवरती उमटवले आणि तांडव नावाचं तांडव नृत्य भगवान परमात्मा त्या कालियाच्या फणांवरती करतात.
हे तांडवगत मुंडन पर नाचत गिरधारी 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 नाचत गिरधारी मोरे नाचत गिरधारी गिरधारी मोरे नाचत गिरधारी तांडवगत मुंडन पर 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 नाचत गिरधारी भगवान परमात्मा आता तांडव नृत्य ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने भगवान शंकराने नटराज स्वरूप धारण केलं होतं आणि तांडव नृत्य केलं होतं तांडवी गल गल ब्रह्म पाहण्याकरता एक देव नाही आला, सगळेच्या सगळे देव त्या ठिकाणी भगवान परमात्म्यावरती पुष्पांचा वर्षाव करू लागले. कारण एवढं सुंदर असं दृश्य दिसत होतं की ते दृश्य पाहून सगळेच्या सगळे देव त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्म्याचा जय जयकार करू लागले. हा सगळेच्या सगळे देव हे मम 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 बम बम बलिहारी सशिक सशिक सनकादिक सनकादिक आले, महादेव आले आणि सगळेच्या सगळे देव त्या ठिकाणी येऊन भगवान परमात्म्याचं काय करू लागले, वर्णन करू लागले. त्यांचा पुष्पांचा वर्षाव त्यांच्यावरती करू लागले आणि भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊ लागले. कारण भगवान परमात्मा तसे दिसत होते. हे मीरा के प्रभु गिरधर नागर कालिया मर्दन वाले. अगदी सुंदर भगवान परमात्मा दिसत होते आणि याचं वर्णन करत होते. याचं वर्णन करणारे आहे सूरदासजी. सूरदासजी म्हणतात कि सूरदास प्रभु कहे अपने दर्शन को काहे को देर लगाए. सूरदासजी प्रभू डोळ्याने जरी आंधळे होते तरी आंधळे असूनही देवाने आज कोण्या कलरचे कपडे घातले हे सांगू शकत होते. का सांगू शकत होते? कारण त्यांची भक्ती तशी होती म्हणून ते सांगू शकत होते. म्हणून ते आंधळे जरी होते तरी वर्णन करतात की भगवान परमात्म्याने तांडव नृत्य कसं त्या कालियाच्या फणांवरती केलं. हे तांडवगत मुंडन बर नाचत गिरधारी. भगवान परमात्मा तांडव नृत्य त्या कालियाच्या फणांवरती करतात आणि कालियाला सांगतात आता तू इथून निघून जा. कालिया तिथून निघून जातो आणि कालिया निघून गेल्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा वृंदावनामध्ये येतात. वृंदावनामध्ये आल्यानंतर पुन्हा प्रलंबासूर येतो. प्रलंबासुराचा सुद्धा भगवान परमात्मा उद्धार करतात आणि त्यानंतर त्या वनाला, ज्या वनामध्ये गायी चरत होत्या त्या वनाला आग लागली आणि आग लागल्यानंतर भगवान परमात्म्याने आ करून सगळाच्या सगळा वणवा गिळून टाकला. अशा प्रमाणे भगवान परमात्म्याने त्या वणव्यापासून गोपाळांना, गायींना वाचवलं आणि त्यानंतर वर्षा ऋतू लागला. वर्षा ऋतू, वर्षा ऋतूमध्ये भगवान परमात्मा फार सुंदर वेणुगीताचं वर्णन करतात. वेणुनादे वेणुनादे. श्रीमद भागवत कथेमध्ये काही गीतं आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक वेणुगीत आहे, एक भ्रमण गीत आहे, एक युगल गीत आहे आणि एक गोपी गीत आहे. असे 4 प्रकारचे गीत या श्रीमद भागवत कथेमध्ये आलेले आहेत. त्यापैकी वेणुगीत सांगितलेलं आहे 21व्या अध्यायामध्ये. दशमस्कंदाच्या 21व्या अध्यायामध्ये वेणुगीत सांगितलं
की भगवान परमात्मा वेणू वाजवतात, पण एवढा सुंदर वेणू वाजवतात की तो वेणू ऐकून सगळेच्या सगळे अगदी मनमोहित होऊन जातात. वेणुनादे 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 गोवर्धन गाजे. आता गोवर्धनाच्या जवळ जवळ जाऊन पोहोचलो. पुच्छ पसरून मयूर मिराजे, मज पाहता हसती यादव राजे. वृंदावनी वेणू कवनाचा माईला, आपापले जे काम आहेत, घरी कामं करणारे जे घरी कामं करत होत्या त्या कामं विसरून जात होत्या. कोणी कपडे धुत होतं, कपडे धुता धुता तसेच कपडे टाकून घेत होते. कोणी स्वयंपाक करत होतं, स्वयंपाक करता करता तसाच स्वयंपाक राहत होता. कारण वेणू वाजवत होता. हा, आणि त्या वेणूच्या नादावरती सगळ्याच्या सगळ्या अगदी तल्लीन होऊन जात होत्या आणि तल्लीन होऊन भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये लागत होत्या. आणि एखादी गवळण येऊन भगवान परमात्म्याला म्हणत होती, देवा अहो आम्ही आमचे कामधंदे सगळ्याच्या सगळे विसरून जातो देवा, म्हणून देवा तुम्ही वाजवू नका. नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने ताण भुगरली रे. अहो आम्ही ताण भूक सुद्धा विसरली, म्हणून मुरली वाजवू नका. नाही वाजवली की मग पुन्हा गवळणींना काही करमत नव्हतं. पुन्हा एखादी गवळण जायची, देवा थोडी थोडी कमी आवाजात वाजवा, जरा धीरे से वो जरा धीरे से, धीरे धीरे से बजाना, बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले. भगवान परमात्मा म्हणाले गवळणीला, का ग गवळणीनं मी का एवढा रिकामा आहे का? पहिले म्हणता वाजवणं बंद कर, मग म्हणता अजून वाजव. एवढा रिकामा दिसते का मी तुम्हाला? गवळणीला भगवान परमात्मा म्हणतात, तुमच्या मनामध्ये तुमचं मन स्वच्छ नाहीये, म्हणून तुम्ही आधी येता आणि बंद करायला लावता, नंतर पुन्हा येता. देवा गवळणीच्या डोळ्यामध्ये अश्रू उडकले आणि देव म्हणतात, गवळण म्हणते देवाला, अहो देवा असं आमच्या मनात अजिबात नव्हतं देवा, नाही तर घर सोडून वनात कशाला आली असते. मुळीच नव्हतं रे खाना माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले बना, तुझ्यासाठी आले बना, तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी 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 आले बना, तुझ्यासाठी आले बना, तुझ्यासाठी आले बना.
अजिबात करमत नाही. म्हणून मुरली वाले ओ बंसी वाले बंसी बजा दे मुरली सुना दे गोपी एक ग्वाली. आणि देवाने पुन्हा मुरली वाजवायची आणि पुन्हा सगळ्या गवळणी भरून जायच्या. बोलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. गवळणी सगळ्याच्या सगळ्या भुलून जायच्या. फक्त एकच चर्चा. गवळणी एकत्रित आल्या की कागद तू पाहिला का? म्हणे कोण? म्हणे कन्हैया. म्हणे आज सकाळीच तर माझ्या दारातून गेला. काय करत होता? म्हणे अघरी धरुणी मेनू बाई ग वेणू वाजविला कोणी मेनू बाई ग वाजविला कोणी मेनू बाई ग धरुणी मेनू बाई ग धरुणी मेनू बाई ग वेणू वाजविला कोणी मेनू बाई ग वेणू वाजविला कोणी मेनू बाई ग. काही घेऊन जाता होता माझ्या दारून. आज माझ्या दाराहून गेला नंदाचा गाणा. आज माझ्या दाराहून गेला आज माझ्या दाराहून गेला नंदाचा गाणा. आज माझ्या दाराहून गेला आज माझ्या दाराहून गेला नंदाचा गाणा. आज माझ्या दाराहून गेला. पळत पळत आली. म्हणे कोणाची चर्चा चालू आहे ग? म्हणे काही नाही त्या नंदाच्या मुलाची चर्चा चालू आहे. म्हणे तो त्यांची सासू होती ते म्हणे त्या कार्ट्याच्या नादी नका लागू ते खराब आहे. म्हणे काहून? म्हणे तुम्हाला माहित नाही ते कसं आहे. हा मी सांगू लागले. ते वर्णन करू लागली. नंदाचा करता दैवाई चोरटा. त्यानं काय केलं आता बाई तुमचं? म्हणे त्यानं काय केलं? म्हणे त्यानं गोड बोलून गोड बोल चोरटा नंदाचा कारटा रे बाई चोरटा त्याने गोड बोलून गोड बोलून त्याने गोड बोलून गोड बोलून त्या सासूची क्षण पळत पळत आली आणि ती आवाज देऊ लागली. म्हणे आद्या बाई. म्हणे काय झालं? म्हणे घरात जोर शिरला आद्या बाई 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 घरात जोर शिरला. सासू तिची म्हणे सागर तू काय करून राहिली होती? म्हणे आता काम झाल्यावर काय करू? म्हणे माझे काम झाले मग मी काम झाले झटकन मी बाई पटकन घरात निघले होते घरात निघले होते म्हणे मी पण पाहिला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्यानं मन मोहून टाकलं वेधून टाकलं. तेने वेधीले मन. हा आणि गवळणी जर घेतल्या तर पूर्ण सत्र एक गवळणीतच जाते. गवळणी थांबवायचे आता कारण आपला गोवर्धन राहिला. अजून कंसाला मारायचं राहिलं त्याला मारणं एवढं सोपं नाही. आणि त्यानंतर भगवान परमात्म्याचं लग्नही करायचं आहे आणि लग्नाचा मुहूर्तही जवळ जवळ येत आहे नाही का. म्हणून भगवान परमात्म्याने सुंदर अशी लीला केली आणि शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्याने वेणू वाजवला आणि सर्वच्या सर्व गवळणी सुंदर प्रकारे शृंगार करून भुतण्या डोळ्यानं साकण्या पैजण कमरेला कमळपटा नाकातून नथ घालोनी अवघा
माठ माठ करुणी इसले ग शालो बैठन जा सुंदर प्रकारे भगवान परमात्म्याच्या जवळ सगळ्या गवळणी अगदी शृंगार करून हजर झाल्या. पण निधीवनामध्ये वृंदावनामध्ये निधीवन आहे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गौरणींसोबत रास क्रीडा केली म्हणून धन्य आहे ते वृंदावन. सांगितलं की वृंदावन धाम पर जपे जा राधे राधे. काय झालं वृंदावनामध्ये? वृंदावन त्या ठिकाणी फक्त स्त्रियांना अलाउड होतं, पुरुषांना त्या ठिकाणी अलाउड नव्हतं. पण भगवान परमात्मा ज्यावेळेस